तर रामकृष्ण हरी मित्रांनो, तर आपण चालतोय वारीच्या वाटेवरती. तर वारीच्या वाटेवरती 1-1 किलोमीटरवरती हे बॅनर लावलेले आहेत. हे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदीचे बॅनर आहेत. ही आणि तिथे एक बॅनर आहे आणि मागे एक बॅनर आहे बघा. हे काळं दिसतंय का? तिथे एक बॅनर आहे. आणि किती 1-1 किलोमीटर अर्धा किलोमीटरवर बॅनर लावल्यात. ही चॅनल मध्ये लावल्यात. किती सी कसला असतो ना? सी ना, सी टाईपचा चॅनल प्लस बॉडी माग आणि 2 इंचीच्या पाईप आहेत माग आणि सी टाईपचा. तर घनश्याम तुझं काय म्हणणं आहे याबद्दल? असं नाही तर वारीच्या वाटेवरती मोदी साहेबांचा बॅनर लावणं गरजेचं आहे का ते तुम्ही कमेंट करून सांगा. बघा वारी चालू आहे, वाऱ्या चालू आहे, त्या सगळी माणसं चालतात. यांचा बॅनर तरी नरेंद्र मोदी पंतप्रधान भारत सरकार लिहिले. वाऱ्या चालतात दिंड्या. तर तुम्हाला काय वाटतं, एवढा खर्च करणं अपेक्षित आहे का? मोठं मोठं चॅनल लावून मोदी साहेबांचं बॅनर लावल्यात. तुम्हाला काय वाटतं कमेंट करून सांगा. आणि चॅनल बघा, भारीतलं चॅनल डायरेक्ट बुडात रवून ठेवलंय पॅक. मोठं चॅनल तसलं दणका. आणि मागं एक बॅनर आहे लगेच तिथंच, तिथल्या चेहऱ्यात बघा, तिथं काळा दिसतंय का? काळा बॅनर आहे तिथं, लगेच बॅनर दुसरा. म्हणजे 1-1 किलोमीटर वरती बॅनर लावलेत, 1-1 किलोमीटर वरती. मग हे गरजेचं आहे का? मोदी साहेबांना इथं नाही का असं आणणं बरोबर आहे का? मग सरकार आहे, पण मला नाही वाटत की एवढ्या जवळ अंतरावर बॅनर लावलं पाहिजेत. 1-1 किलोमीटर वरती बॅनर लावल्यात. तर प्रतीक तुझं काय म्हणणं आहे सांग बाबा पाटकीने. काय नाही रे महाराज, काय महाराज असं काय नाही महाराज, एवढं अपेक्षित नव्हतं. म्हणजे 500 मीटर म्हणजे अर्धा किलोमीटरवर बॅनर लावले. म्हणजे छोटं पण बॅनर आहे. एवढं म्हणजे खर्च पण जास्तच आहे म्हणायला, काही थोडा नाही. की 100 किलोचे चॅनल आहेत महाराज, काय थोडे नाहीत. हे अपेक्षित नव्हतं म्हणजे. तर तुम्हाला काय वाटतं, ह्या बॅनर लावून ह्यांना काय साध्य करायचंय तुम्ही सांगा कमेंट करून. तुम्हाला काय ह्या बॅनर बद्दल वाटतंय? आणि बॅनरला नाही का जास्तच खर्च झाला असं वाटतंय मला पण सारखं. आणि व्हिडिओ काढायचा विषय काय नाही, सारखं दिसतात बॅनर. 1-1 किलोमीटर अर्धा किलोमीटरवर दिसतात म्हणून काढला व्हिडिओ. एवढं काय नाही, 10, 5, 15, 20 किलोमीटरवर ठीक आहे. यांचा बॅनर अर्धा 1-1 किलोमीटरवर बॅनर आहे. बाबा रामकृष्ण हरी, तुमचं काय म्हणणं आहे बॅनर बद्दल? 1 नंबर आहे का? पण अर्धा किलोमीटरवर बॅनर आहेत. असू द्या, चालतंय, चला. हे प्रतीक बोल. नाही बस आहे माझा. तुम्हाला बॅनर योग्य वाटतं का? 100 किलोचा पाईप आहे. आपली लायकी राहते हार घालायची. हार घालायची, देवाच्या शेजारी उभा करायची. बघा मग आता ही आणि महाराष्ट्रात काय संबंध आहे होय? जाऊ द्या, असं बाबांनी सांगितलं योग्य. लायकीचं नाही काय विषय, लायकी आहे नाहीत, पण हार घालणं योग्य नाही असं वाटतं मला. हार घालून विना हातात देणं हे चुकीचं वाटतंय मोदी साहेबांच्या. कपडावर लावले ते काय म्हणकडे. तर आम्ही वारकऱ्यांची मतं घेतली. तर माणसं लायकी काढायला लागल्या, शिव्या द्यायला लागल्यात. आपल्याला काय लायकी बिकी शिव्या द्यायच्या नाहीत, पण चुकीचं आहे. सरळ काका शिव्या देऊन गेल्यात. नको आता शिव्या बिव्या काढाय. तर असं आता आम्ही आहे पोरं चालतोय चालत देवा भाऊ महाराज झाल्यात, परत मोदी साहेब महाराज झाल्यात. हार घालून विना लावून ओके मध्ये केलं नियोजन. असं ते आता विना चिप्पी नाही माहिती मला, पण एवढं बॅनर लावण्यापेक्षा आम्ही सांगाल एवढं वारकऱ्यांना खायला प्यायला दिलं असतं ना तरी या जमलं. जागी पाण्याच्या बॉटली जरी वाटल्या असत्या ना तरी वारकऱ्यांना भरपूर मदत झाली असते. नाही, त्यांनी टँकर ठेवले आहेत पाणी प्यायला. टँकर मधलं पाणी अर्धा 1-1 किलोमीटरवर बॅनर आहेत बघा तुम्ही. अजून इथं या वाऱ्याच्या याला पॅक केल्यात बॅनर. पॅक टँकर मध्ये पाणी आहे व्यवस्थित. कुठं पाणी बघा रे. तरी असं जाऊ दे आता. तुम्हाला काय वाटतंय मोदी साहेबांबद्दल कमेंट करा. भेटू परत. रामकृष्ण हरी.